राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येतेय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थींना नव्या वर्षाचे खास गिफ्ट मिळणार आहे। मकर संक्रांतीपूर्वी एकूण 3 महिन्याचे हप्ते नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी मिळून 4,500 रुपये थेट बँक खात्यात जमा होणार असल्याची सरकारी सूत्रांनी माहिती दिली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा करण्यात येईल। त्यानंतर मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते एकत्रित किंवा वेगवेगळे देण्याचे नियोजन सुरू आहे। यामुळे लाभार्थी महिलांना नववर्षात आर्थिक आधार मिळेल। सध्या राज्यात महापालिका निवडणुकाची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेरीस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे। या पार्श्वभूमीवर सरकारने हप्ते लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे। ई-केवायसी ला मुदतवाढ मिळण्याची शक्यता। निवडणुकीच्या व्यग्रतेने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। सध्या ई-केवायसी ची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। लाभार्थी महिलांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन ई-केवायसी त्वरित पूर्ण करावी, जेणेकरून हप्ते थांबणार नाहीत। साधारणपणे 2 महिन्यापूर्वी 18 नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या। त्यानुसार जवळपास 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60-70% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत, म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती। मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत आपण ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवत आहोत। ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत, म्हणजे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट, डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात, म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात। एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही निधन झालं आहे आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा ते डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ती CDPOकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील। आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित करत आहोत। त्याच्यामध्ये ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत। मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे। रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे। मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे। तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवत आहोत। ही गोष्ट आपण ह्याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून 2024 मध्ये ही योजना झाली। 1 जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले। सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून किंवा त्याच्याही आधीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे। 6-8 महिन्यानंतर ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे। आणि ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते, तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे। तर त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो। जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा, साधारणपणे तो 5 ते 6 लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि 500 रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला। तसंच सेवार्थचं ज्या वेळेला आम्हाला
2,500चा डेटा मिळाला. आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला. काही वेळेला असं होतं की प्रसारमाध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे 2-2, 3-3 महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत. अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे. आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. जो 12,000 12,500 पुरुषांच्या संदर्भात पण होता, तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही KYCची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबरपर्यंत एकदा KYC झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे. ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे. आपण ही साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला सेवार्थी खरं तर 8,000पेक्षा जास्ती आहेत, पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला 2-2.5 हजारचा आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे. सरकारीमध्ये पण बरेचसे असे आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परतफेड केलेली आहे. जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना 3 महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचं वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर 1% पण आतली असणारी संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही. ती शासनाचं जे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ती शासन जमा होते.